करतोय. लेन गोलंदाजी, लेग कटर. आता आपण याला आउट स्विंगर म्हणत नाही कारण हा लेदर बॉल नाहीये. धावसंख्या धापलकावरती आहे 25. आकुटापदा चेंडू आहे. इथे चेंडू दिलाय भीर 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 खाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि सांगितलंय जा आण शोधून षटकार. नथिंग वेंचर नथिंग हॅव. धाडस केल्याशिवाय यश मिळणार नाहीये. एक चांगला फटका बॅट्समन विनीतच्या बॅटमधून तो घेतोय. 7 वरती धावसंख्या धापलकावरती पोहोचली ती आता 31 धावा धापलकावरती. 31 83 धावांचा पाठलाग चिंचणी संघ. ऑन साइडला कडक बेधडक सडक पे कडक विनीतच्या बॅटमधून षटकार. काय फटका सजवलाय. ब्युटिफुल शॉट. 15-46 धमाकेदार बॅटिंग मैदानावरती विनीत कडून. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धमाकेदार बॅटिंग मैदानावरती विनीतनं गेअर चेंज केलाय. आतापर्यंत तो 13 बॉल खेळतो. 2 उत्तुंग षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्यानं अप्रतिम बॅटिंग केले. फुलचे फटके खेळत असताना पॉवरफुल बॅटिंग. फुल टॉस त्यावरती बॅट्समन विनीत बनला बॉस. हा बॉस नाहीये, हा बिग बॉस आहे. सलग 3रा षटकार. षटकारांची हॅट्रिक. बॉलसाठी पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अत्यंत महत्वाचं तो बॉल पण आणायचं आहे. टीव्ही अंपायर काय सिग्नल करतात ते देखील पाहूया. टीव्ही अंपायर महत्वाचा सामना मैदानावरती हा बिमर एकेने ते पाहिलं जाते. शानदार बॅटिंग, अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानावरती बॅट्समन विनीत कडून. 3 षटकार त्याने ठोकलेत मैदानावरती. फुल टॉस चेंडू आहे आणि त्यासाठी बॅट्समनला वाटतं की हा बिमर चेंडू असावा. त्यासाठी त्याने या ठिकाणी रेफर केले. रेफरल घेतलाय. टीव्ही अंपायर आमच्याबरोबर जॉईन आहेत. ऑन फील्ड अंपायरने टीव्ही अंपायरकडे इशारा केलाय आणि आता टीव्ही अंपायर अजित म्हात्रे काय निर्णय देतात बघूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 षटकार आलेत. रिव्ह्यू या ठिकाणी लॉस केला गेलाय त्यामुळे रिव्ह्यू तुम्हाला आता मिळणार नाहीये. एकच रिव्ह्यू तुम्हाला दिलेला DRS. 14 चेंडू 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अमोल पाटील स्मृती चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. शानदार खेळ मैदानावरती. अमोल पाटील स्मृती चषक 2025. हेलिकॉप्टर. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं डोंगरात. प्रेक्षकात चेंडू सीमारेषा पार. षटकार. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. 5वा येईल का? रेकॉर्ड पुन्हा एकदा तोडलं जाईल का? बघूया मैदानावरती काय घडतंय. विनीत नामाचं वादळ विजयासाठी मैदानावरती घोंगावताना. डोंगरावरती पाठवलाय चेंडू. 13 चेंडू 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सर्व प्रकारचे फटके घेत असताना विनीत. आणखीन एक हेलिकॉप्टर उडाले आकाशामध्ये. पुन्हा एकदा चेंडू डोंगरात गेलाय. जा आठ शोधून, जा आठ शोधून. थँक्यू डीजे. मुद्दाम थांबायला लागेल तुम्हाला कारण आता 5 षटकार आले सलग.
संयोगनं काल 6 षटकार सलग ठोकले होते, रेकॉर्ड बनवलं होतं. युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. आज बॅट्समन विनीतनं देखील 5 ठोकलेत. तो 6वा देखील या ठिकाणी ठोकणार का, षटकार त्याच्या बॅटमध्ये येणार का, रेकॉर्ड या ठिकाणी बरोबरीत जाणार का की रेकॉर्ड मोडणार ते देखील पाहूया. 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता. अजितजी काय म्हणाल मैदानावरती, काय तुफानी बॅटिंग. 12 चेंडू 28. जबरदस्त बॅटिंग आहे, चांगलं कम बॅकिंग आहे, पलटवार.